आज आपण टी.वाय. बी.कॉमचा कॉस्टिंगचं मटेरियल कॉस्ट हा चॅप्टर बघणार आहोत. याच्या आधी आपण फर्स्ट चॅप्टर बघितलेला आहे इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन असं, आणि हा आपला सेकंड चॅप्टर आहे मटेरियल कॉस्टचा. तर हा पूर्णपणे फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 4 फॉर्म्युलेज आहेत आणि त्याच्यावरती डिपेंड आहेत सगळे प्रॉब्लेम्स. इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन या टॉपिकपेक्षाही हे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायला एकदम इझी आहेत. तर बघा फॉर्म्युलेज बघा. फर्स्ट आहे मटेरियल कन्झ्युम्ड. त्याच्यामध्ये मटेरियल कन्झ्युम्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक ॲड परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक, असा आपला मटेरियल कन्झ्युमचा फॉर्म्युला आहे. सेकंड आहे ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. थर्ड आहे मटेरियल टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल्स डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. आणि फोर्थ आहे मटेरियल टर्नओव्हर इन डेज इज इक्वल टू डेज ऑफ द पिरियड डिवाइड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर. असे आपल्याला 4 फॉर्म्युलेज आहेत. आणि हे फॉर्म्युलेज जर तुम्ही बाय हार्ट केले तर हे प्रॉब्लेम सॉल्व करायला तुम्हाला एकदम इझी आहेत. आणि आय थिंक 7 ते 8 मार्क्सला याच्यावरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्झामला असणार 101%. आता यानंतर बघा फर्स्ट प्रॉब्लेम बघूयात आपण. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स ऑफ सनलाइट लिमिटेड शोज द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता आपल्याला इथे 3 मटेरियल्स दिलेले आहेत. फर्स्ट दिलेलं आहे मटेरियल ए, मटेरियल बी अँड मटेरियल सी. असे आपल्याला 3 टाईप्सचे मटेरियल दिलेले आहेत आणि त्याचं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे मटेरियल ए, बी आणि सीचा आहे. परचेसेस दिलेले आहेत अँड क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. तर बघा काय सांगितलं ते. द इन्व्हेंटरी इज व्हॅल्यूड ॲट द रेट ऑफ ₹1 पर kg और पर लिटर. एवढीच आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन हे ₹1 प्रमाणे येणार आहे. लिटरचं आहे ते ₹1 लिटर आणि केजीचं आहे ते ₹1 पर kg असं. कॅल्क्युलेट मटेरियल टर्नओव्हर रेशो फॉर ईच ऑफ दी मटेरियल्स. आता नेक्स्ट बघा सोल्युशन. मटेरियल कन्झ्युम्ड आधी आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार आणि मटेरियल कन्झ्युम्ड आधी फाइंड आउट करणार आहोत, कारण आपल्याला मटेरियल कन्झ्युमची जी अमाऊंट असते ती आपल्याला नेक्स्ट फॉर्म्युलामध्ये यूज करायला लागणार. त्यामुळे आधी आपल्याला ते फाइंड आउट करायला हवं. मटेरियल कन्झ्युम्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक, असा आपला फॉर्म्युला आहे. आता आधी आपण फर्स्ट मटेरियल ए, मटेरियल बी आणि मटेरियल सी असं तिन्ही मटेरियलचं आपल्याला फाइंड आउट करायला हवं. मटेरियल एचं बघा आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 700 प्लस परचेसेस दिलेले आहेत 11,500 मायनस क्लोजिंग स्टॉक आहे 200, म्हणून आपल्याला याची अमाऊंट मिळणार आहे 12,000 kg. मटेरियल बी ओपनिंग स्टॉक 200 प्लस परचेसेस 11,000 आणि मायनस करणार आहोत आपण क्लोजिंग स्टॉक 1,200. आपल्याला इथे अमाऊंट मिळणार आहे 10,000 लिटर्स. नेक्स्ट आता मटेरियल सी ओपनिंग स्टॉक 1,000 प्लस परचेसेस दिलेले आहेत आपल्याला 1,800 आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला 1,200 इज इक्वल टू इथे येणार आपले अमाऊंट 1,600 kg. आता नेक्स्ट बघा. आता सेकंड फॉर्म्युला बघा. आता आपण इथे फर्स्ट म्हणूया. हा सेकंड फॉर्म्युला आपला ॲव्हरेज इन्व्हेंटरी.
ॲव्हरेज इन्व्हेंटरी इज इक्वल टू, आता याचा फॉर्म्युला आपण टाकूया ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय टू. आता इथे आपण पुन्हा फर्स्ट मटेरियल ए इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक किती आहे 700 आहे प्लस क्लोजिंग स्टॉक आहे 200 डिवाइड बाय त्याला 2 करणार आहोत 900 डिवाइड बाय 2 आणि इथं आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे 450 kg किंवा त्यालाच आपण 450 रुपीज असं सुद्धा नंतर बी. आता बीचा आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 200 प्लस 1200 डिवाइड बाय 2 म्हणून 1400 डिवाइड बाय 2 इक्वल अमाऊंट मिळणार आहे आपल्याला 7000 kgs. नेक्स्ट बघा मटेरियल सी. मटेरियल सीचा 1000 प्लस 1200 डिवाइड बाय 2 2200 डिवाइड बाय 2 इज इक्वल अमाऊंट मिळणार आहे 1100 kgs. आता नेक्स्ट होता फॉर्म्युला नंबर 3 मटेरियल टर्नओव्हर रेशो. is equal to cost of materials divided by average inventory. Divided by average inventory. आता पुन्हा आपण आधी मटेरियल ए इज इक्वल टू, आता कॉस्ट ऑफ मटेरियल्स आपण याच्या अगोदर इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन्व्हेंटरी काढून घेतलेली आहे ती आपण इथे घेणार आहोत. फर्स्ट त्याची 12000 डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी 450 आलेले म्हणून याचा रेशो होणार आहे 26.67. नेक्स्ट आता मटेरियल बी इज इक्वल टू, त्याचं आपल्याला आलेलं आहे मटेरियल कन्झ्युम्ड 10000 डिवाइड बाय 700 इज इक्वल टू, याचं डिवायडेशन केल्यानंतर अमाऊंट मिळणार आहे आपल्याला 14.29. नेक्स्ट मटेरियल सी 1600 डिवाइड बाय 1100 is equal to 1.46. आता आपला नेक्स्ट आहे नंबर 4 मटेरियल टर्नओव्हर इन डेज ब्रॅकेटमध्ये लिहा. याचा फॉर्म्युला आहे days of the period, days of the
period divided by inventory turnover. Divide by inventory turnover. The material A घेऊया फर्स्ट. मटेरियल A इज इक्वल टू, आता डेज किती घ्यायचे तर आपल्याला इथं 1 इयरचा डेटा दिलेला आहे, त्यामुळे आपण 1 इयरमध्ये जेवढे डेज असतात ते इथं घेणार आहोत. म्हणून 365 डिवाइड बाय जो आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो जो आपण इथे फाइंड आउट केलेला आहे तो रेशो घेणार 26.67. म्हणून इथं आपल्याला मिळणार आहेत 14 डेज. मटेरियल बी 365 divided by 14.29 is equal 26 days. And material C 365 divided by 1.46 is equal 250 days. अशा टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत या चॅप्टरमध्ये. तर तुम्ही बघितलं असेल की आपल्याला फॉर्म्युलामध्ये फक्त अमाऊंट फिलअप करायचे आहेत आणि आधी फर्स्ट काय करावं लागणार, सेकंड कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार हे तुम्ही लक्षात ठेवलं तरी प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला एकदम इझी आहेत आणि 100% मार्क्स मिळवून देणारा चॅप्टर आहे. ओके, थँक्यू.